नाशिकमध्ये पुन्हा एकदा मोटरसायकल पेटवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। बुधवारी पहाटेच्या सुमारास पिंपळपट्टी जेल रोड लगत असलेल्या भगवती लॉन्स शेजारी दोन अज्ञातांनी मोटरसायकल पेटवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। सदर घटनेची माहिती गुन्हे शाखा युनिट 2 विभागाला मिळाली। घटनेतील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हा संशयित निखिल बोराडे, निलेश कांबळे यांनी केला असल्याचे निष्पन्न झालंय। गुन्हा करून ते बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना इंदिरा गांधी पुतळा जेल रोड येथे सापळा रचून अवघ्या 1 तासात ताब्यात घेण्यात आलंय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।